आज आमची सहनशीलता कमी झाली. आज एखादा तोटा झाला तर कधी कधी माणसं संपवून घेतात. पण आपल्या वाडवडिलांचा काळ पहा. दिवाळीसारखा सण आलेला असायचा. इथे बसलेले कित्येक बंधू भगिनी जरा विचार करून मागे जा आपल्या आयुष्यामध्ये. दसऱ्यासारखा सण, नागपंचमीसारखा सण, दिवाळीसारखा सण, आणि आपल्याला आठवतंय लहानपणचं आपल्या त्या बापाची चाललेली उलघाल, आईचा चाललेला अधूनमधून आरडाओरडा, सगळ्यांच्या घरात चुली पेटल्या, आपलं काय होणार, आणि त्या पोरांना सणाच्या दिवशी काय खाऊ घालायचं ही पंचायत. पण तरीसुद्धा ते माणसं हारले नाही हो आयुष्यात. ते माणसं त्या परिस्थितीशी झगडत उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला उभं केलं. आज एवढी शिकली सवरलेली पिढी आणि एखाद्या प्रसंगानं हरून जाते, जीवन नकोसं म्हणते. मला असं वाटतं आपल्याला आपल्या वाडवडिलांकडून जीवन जगण्यासाठीची शक्ती काय असते, ऊर्जा काय असते, तिथूनच शिकायची. बाकी काय फार जगात कुठं जाऊ नका. यू कॅन विन हे नाही वाचलं तरी चालेल, तुमच्या आजोबाचा संघर्ष वाचा म्हणजे झालं. विठाला विठाला खऱ्या अर्थानं आमची पिढी फार हुशार आहे, चांगली आहे. फक्त एकच गोष्टीची गरज आहे, सहनशीलता. मी एका जापनीज पुस्तकाचं वाचन करत होतो. जुन्या काळातला एक वयस्कर निवृत्त झालेला मंत्री, पण जवळजवळ 100चं त्याला आयुष्य लाभलं होतं. तर सरकारमधले काही लोक आवर्जून आपला हा जुना देशाचा मंत्री आहे, चांगलं काम केलेलं आहे, त्याला भेटायला गेले, सत्कार करायला घरी गेले आणि त्याला विचारलं की तुम्ही इतकं दीर्घायुष्य कसं जगू शकलात. पुन्हा त्या लोकांनी घरी गेल्यावर पाहिलं 50-50 माणसाचं एकत्र कुटुंब सुखानं नांदत होतं त्याचं. जपानी लोक हे दीर्घायुष्य आहेत हे कोणाला सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. तुम्ही एकत्र कुटुंब इतकं चालू शकलात आणि निरोगी राहू शकलात, याचं रहस्य काय त्याला बोलता येत नव्हतं. थकला होता, 100 पूर्ण होत आलेली होती. त्यानं एका कागदावर लिहून दिलं फक्त सहनशीलता, त्याच्या जपानी भाषेमध्ये. याचं उत्तर एकच आहे, म्हणाले कुटुंब कसं चालवू शकलो, सहनशीलता. आणि निरोगी आयुष्य, फार टेन्शन घेऊन जगलो नाही, सहन करायला शिकलो, शांत राहायला शिकलो, प्रसंगाला सामोरं गेलो, शांततेनं त्यातून मार्ग काढीत गेलो. हे कितीतरी त्याला एका शब्दातून सांगता आलं, त्यानं ते सांगितलं. मला असं वाटतं आज नव्या पिढीला हा बोध घेण्याची गरज आहे. नुसतं तंत्रज्ञानावर हुरळून चालणार नाही, किती पॅकेज मिळालं याच्यावर हुरळून चालणार नाही, कोणत्या डिग्र्या मिळाल्या, किती मोठा व्यवसाय उभा केला, किती प्रसिद्ध झालात, कोणती पदं मिळवलीत, फार गौण आहे, फार सामान्य आहे. पण तुम्हाला आईवडिलांशी प्रेमानं वागता आलं पाहिजे, भावा बहिणींशी प्रेमानं वागता आलं पाहिजे, पती पत्नींचं नातं शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, पुढच्या पिढीला तुम्हाला उभा करता आलं पाहिजे, या राष्ट्राला, धर्माला, समाजाला योगदान देण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. तो तरुण आहे. आता ज्याला धरून आणावं लागतं तो तरुण काय कामाचा. विठाला विठाला दिशेनं आपल्याला जायचंय आणि हेच बोध आम्हाला यातून मिळतात. म्हणून वसुदेव देवकीनं सहन केलं गुन्हेगार नसताना, आणि म्हणून देव पोटी आला, भगवान प्रगट झाले आणि शेवटी सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि हा जगाचा मायबाप नंदा घरी आला, तो हा श्रीहरी, तो हा श्रीहरी नंदाची घरी खेळे नाना परी गोपिकांचे. तो हा श्रीहरी नंदाची घरी खेळे नाना परी गोपिकांचे. तो हा श्रीहरी भगवान पोटी आले, शेवटी गोकुळामध्ये दाखल झाले. मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव परत गेले. कंसाला वाटलं हे 8वं बाळ आहे, पण त्या देवीनं आकाशात जाऊन अष्टभुजा देवीचं रूप प्रगट करून त्या मायेनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज आधी. कंस भयभीत झाला आणि कृष्णाला मारण्याची एक एक षडयंत्र तिथून सुरू झाली. आता कृष्णाला कोण मारू शकतं, पण अहंकार हा असाच असतो. तो तुकोबाराय म्हणले भिंती सवे डोई फोडू नये.
माणसानं आपलं डोकं भिंतीवर आदळून घेऊ नये. का भिंतीला काय होणार आहे? आपण नेमका संघर्ष कुणाशी करायचा? आणि म्हणून जिथे जे चांगलं चाललंय तिथे जर का कोणी काही खटपट करत असेल तर मला असं वाटतं तो चुकीचा संघर्ष आहे, तो आपला आत्मघात आहे. चांगल्या गोष्टींशी संघर्ष करणं, चांगल्या गोष्टींना हाणून पाडण्याचे प्रयत्न करणं हा आत्मघात आहे. अशा अनेक अर्थानं घेता येईल. तेव्हा आता कृष्णालाच मारायचं आहे म्हणून पुतना राक्षसी पाठवली. भगवंतानं विषयी पिऊन घेतलं, तिचे प्राणही खेचून घेतले. त्यानंतर शकटासूर आला, वत्सासूर आला, अघासूर आला, अनेक राक्षस आले. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविली. हळूहळू रांगू लागला, पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे सवंगडी जमा केले. मी नेहमी सांगतो श्रीकृष्ण हे असं तत्व आहे की ज्यानं सतत वियोग सहन केला पण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना मात्र सतत सुखाचा प्रसाद दिला. स्वतः अनेक कष्ट, दुःख, वियोग. अहो, एक दिवसाच्या बाळाला आईबाप सोडून जावे लागले. कोणाच्या जीवनात हा वियोग आहे सांगा बरं? त्यानंतर गोकुळामध्ये इतकं सगळं काही चांगलं आनंदात सुरू असताना मथुरेत जावं लागलं. त्या गोपिका रथापुढे झोपल्या होत्या. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले, का घात करू आलासी वधिसी सकळा ते. त्या गोपिका म्हणतात, हे अक्रूरा, का न्यायला आलाय श्रीकृष्णाला? चांडाळ आहे तू. प्रेमाच्या भरात भांडण चाललंय. भगवंताला जावं लागलं शेवटी. यशोदेचं प्रेम, नंदबाबांचं प्रेम, गोकुळवासियांचं प्रेम. पण शेवटी शहाण्या माणसाला जबाबदारी महत्वाची असते मायबाप हो. सीमेवर जाणारा लढाईला आमचा जो सैनिक, इथे माझे अनेक मेजर बंधू बसलेले आहे. काय वाटत असेल तुम्हाला घरून निघताना सगळ्या मंडळींना की ज्या वेळेला पत्नीच्या डोळ्यात पाणी आहे, आई ढसढसा रडते आणि लेकरं, चिमुकली लेकरं आशेनं, मुलगा त्या बापाकडे पाहतोय. पण त्याला भर दिवाळीची सुट्टी मिळाली पण सांगितलं इमर्जन्सी आहे, जावं लागतंय. पिशवी भरून निघावं लागतं. तिकीट फाडा म्हणत नाही, तिकीट तिकडूनच येत आहे, झालंय बुकिंग, निघा. आणि म्हणून हा त्याग आपल्याला विसरता येणार नाही. हा फार मोठा त्याग असतो. श्रीकृष्णाला इतकं प्रेम, आपुलकी, पण मोहिमेवर निघणं गरजेचं होतं. मला वाटतं इथे बसलेले सुद्धा अनेक क्षेत्रात काम करणारे स्त्री पुरुष, अनेक वेळेला तुम्ही सर्वांनी जीवनात माया मोहाचा त्याग केलाय, म्हणूनच तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकलात. माया मोहात जे गुंतले त्यांना आपलं स्वतःच भविष्य सावरता आलं नाही, ते जगाचं भविष्य काय घडवणार? विठाला विठाला भगवान मथुरेत गेले. मथुरेतून पुन्हा माघारी नाही आले. नंद बाबा आणि या सर्वांना तिथून माघारी पाठवून दिलं. आणि भगवान कंसाला मारल्यानंतर ते राज्य उग्रसेनाला देतात आणि आपले वडील वसुदेवजी यांच्या आज्ञेनुसार वसुदेवजी म्हणतात, कान्हा, बालपणी खरं तर आनंदात तुझं बालपण जायला पाहिजे, पण बालपणातच संघर्ष वाटायला आला. हे सगळे राक्षस आणि हे, पण कसं जमवलं रे? एवढं सगळं करताना तू खेळायला विसरला नाही, बासरी वाजायला विसरला नाही. भगवान म्हणतात, बाबा, राक्षसाला मारून झाल्यावर मग काय त्याच टेन्शनमध्ये बसायचं? उरलेल्या वेळात बासरी वाजवत बसलो. हे जीवनाचं सूत्र आहे. दिस इज अ आर्ट ऑफ लिव्हिंग. ही जीवन जगण्याची कला आहे की दुःख कवटाळत बसू नका. त्या दुःखातून बाहेर येऊन सेवा, भक्ती, सत्कर्म आणि आनंदाच्या रस्त्यानं मार्गक्रमणा करा. संघर्ष येईल वाट्याला, पण त्याचा पश्चाताप करत बसू नका. श्रीकृष्णाला पश्चाताप करण्यासारखे प्रसंग अनेक होते, पण त्यात तो पश्चातापात रमला नाही, तो बासरीत रमला. तो गोपाळ गोपिकांच्या सहवासामध्ये रमला. तो पुढील काय योजना चांगल्या करायच्या त्याच्या चिंतनात रमला. तो भूतकाळात रमला नाही, तो वर्तमानात जगला, भविष्याचं नियोजन करत राहिला. आम्ही भूतकाळाच्याच गोष्टी जास्त मनावर घेऊन बसलो. दडपण वाढत जातं, तणाव वाढत जातो, दुःख वाढत जातं. हे मानसशास्त्र आहे, ही मानसशास्त्र आहे. आणि म्हणून अध्यात्म आम्हाला वर्तमानातल्या आनंदात खेचून आणतो. म्हणून तर अध्यात्मात हा आनंद आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण
अशा पद्धतीनं तो हा श्रीहरिनंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांशी खेळतोय बागडतोय. त्याचबरोबर चोरावया निघे गोपिकांचे लोणी सवंगडे मिळवणी एक सरे. दहीदूध लोण्याची चोरी करतोय. वास्तविक ज्याच्या घरी 9 लाख गायी आहे त्याला चोरी करण्याची गरज काय आहे. आमचे गुरु महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे 9 लाख गायी होत्या श्रीकृष्णाकडे. ती यशोदामाई कधी कधी एक चापटी मारायची त्याला. काय उने का करीतोसी चोरी किती सांगो तरी नाही कशी हरी. अशी चापटी मारायची हळू बरं, कारण आईची चापटी हळूच असते. किती जोरानं तिनं वर हात केला तरी शेवटी तिला वाटतं नको जास्त लागायला, आणि लागलंच चुकून तर शेवटी तीच पुन्हा त्या लेकरांच्या अंगावरून हात फिरवत बसते. ती आई असते. यशोदामाई सुद्धा चापटी मारायची आणि मग म्हणायची काय घरात कमी आहे म्हणून तू चोरी करतोय. पण देवाला माहीत होतं की आपल्याला सगळ्यांचा भक्तिभाव स्वीकारायचा आहे. या अभंगांमध्ये रूपकं केलेली आहे. म्हणून कृष्ण ज्यांना नीटपणे कळला ना ते कृष्णाचे भक्त झाले, आणि कृष्ण ज्यांना अर्धवट कळला ते तमासगीर झाले. विठाला विठाला कारण कृष्ण ज्यांना फक्त शृंगार रसापुरताच कळला, ज्यांना कृष्णाच्या चरित्रातला भक्तिरस ब्रह्मरस अद्भुत रस या गोष्टी कळल्याच नाही, त्यांना कृष्ण कळणं कठीण आहे. म्हणून कृष्णाच्या वर्णन करण्यासाठी गवळणी आहेत, पण त्या गवळणी किती चांगल्या आहेत. निळोबारायांच्या गवळणी वाचून पहा. एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होवोनी आठेला नंद नंदन हा अचोज आंबुला. अशा पद्धतीने निळोबारायांच्या गवळणी. नाहीतर मग फक्त पदर ओढणारा आणि माठाला खडा मारणारा एवढा गणगवळणीतला कृष्णच ज्यांना ध्यानात आहे त्यांना कृष्ण कळणार नाही. कृष्ण हा योगेश्वर कृष्ण आहे. कृष्ण हा ज्ञानस्वरूप कृष्ण आहे. कृष्ण हा गुरु स्वरूप कृष्ण आहे. कृष्ण हा जगद्गुरु कृष्ण आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. परंतु हे समजून आपण घेणं फार आवश्यक आहे. आपण भारतीयांनी आपल्याच देवत्वावर, आपल्याच धर्मावर, आपल्याच महापुरुषांवर फार अन्याय करून ठेवला. आपण त्यांना नीटपणे अजूनही समजून घेऊ शकलेलो नाही. अनेक महापुरुषांना, अनेक देवी देवतांना. विठाला विठाला आणि कीर्तनकारालाही दुसरं काही माहित नसतं. त्याला 2-3च गोष्टी पाठ असतात. तो म्हणतो दाढीन वेणीची गाठ मारली, अमुक झालं तमुक. अरे याच्या पलीकडे तू काही वाचलाय की नाही कृष्ण. पण यांच्याच डोक्यात ते वैषयिक विचार असतात, आणि मग ही विषयाच्या विचारांनी बरबटलेली माणसं त्याच्या बाहेर जाऊन बोलू शकत नाही. त्यांना ते सुचतच नाही. विठाला विठाला आम्हाला आमचं धर्मशास्त्र, आमचं अध्यात्मशास्त्र, आमच्यामुळे ते फार मोठं नाही झालं तरी चालेल, पण आमच्या चुकीच्या वाक्यांमुळे, चुकीच्या शब्दामुळे, चुकीच्या मांडणीमुळे ते लहान होता कामा नये, त्याची विटंबना होता कामा नये, याची काळजी घ्यावी लागेल. मी एकदा एका भागवत कथाकाराची कथा ऐकत होतो. खूप दिवस झाले, 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्या भागवत कथाकारांनी आजामेळाचा प्रसंग गटसर 1 तास सांगितला. किती? 1 तास. आणि मग आजामेळ दारू कसा पित होता, आजामेळ वेश्यागमन कसं करत होता, याच्यावरच विषय चालला. अरे वेश्येचा आणि आजामेळाचा प्रसंग किती वेळ सांगशील? त्याला काही मर्यादा आहे की नाही? चुकीचे प्रसंग 1 वाक्यात बोलून पुढे गेला पाहिजे माणूस. लोक अगोदरच त्याच विषयांनी बरबटलेले आहे, त्यांना त्याच्यातच आणखी अडकून ठेवायचं का? भक्ती शास्त्र त्यांच्या पुढे ठेवायचं, त्यागाचं, प्रेमाचं, सेवेचं शास्त्र ठेवायचं, हे वक्त्यांना कळलं पाहिजे. तो वक्ता कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, व्याख्यानकार असेल, भाषणकार असेल, परंतु त्याला ते समजलं पाहिजे. आसुरी संपत्तीचं वर्णन करताना गीतेनं आणि ज्ञानेश्वरीनं मोजक्यात उरकून घेतलं, थोडक्यात उरकून घेतलं, आणि दैवी संपत्तीचं वर्णन करताना मात्र विस्तृत केलं. एवढाही बोध जर कीर्तनकाराला त्या ज्ञानेश्वरीतून झाला नसेल, त्यानं जीव देऊ नये आणि कीर्तन करू नये, त्यानं तिकडं जीव द्यावा दुसरीकडे. हे कशाला उगीच करावं? विठाला विठाला हे काय? हे कोणतं कृष्ण चरित्र आहे? हे कोणतं काल्याचं कीर्तन आहे की जो फक्त विषयातला आणि शृंगार रसातलाच कृष्ण यांना सांगता येतो?
आणि म्हणून अर्थ आहे मायबाप हो, श्रीकृष्ण परमात्म्यानं कोणत्या भगिनीच्या डोक्यावरचा पदर नाही ओढला. जो भक्त पुरुष असेल किंवा स्त्री असेल, ध्यानात घ्या आता अर्थ काय आहे. जो भक्त श्रीकृष्णाचा पुरुष आहे किंवा स्त्री आहे, पण माया मोहरूपी पांघरून अंगावर घेतलंय, हा पदर आहे. हेच पैठणचे नाथ महाराज ज्यांचा अभंग आपण सेवेला घेतला, ते म्हणतात पदर मायेचा ओढिला. हे का सांगत नाही कीर्तनकार? आणि म्हणून जे पूज्य कीर्तनकार आहेत ते हे जरूर सांगतात. मला वाटतं माझ्यासारख्या अपूर्ण ज्ञानी लोकांनी हे मोठ्या माणसांकडून समजून घेऊन बोलण्याची गरज आहे. माझ्यासारख्यांकडनं जर या चुका झाल्या तर त्या धर्माला, संस्कृतीला हानिकारक होतील. आपण या धर्माला पुढे नेण्यापेक्षा ते अधोगतीकडे नेऊ असं होईल. आणि म्हणून घाई करण्यापेक्षा उपदेशाची, गुरु होण्याची घाई होण्यापेक्षा शिष्य होण्यात काही काळ रमावं, नीटपणे समजून घ्यावं. मी सांगतो आपल्याला, जिला चांगली सून होता येतं तिला उद्या चांगली सासू होता येतं. पण जिला लवकरच सासू होण्याची घाई झालेली आहे तिचा संसार चुकतो. विठाला विठाला हल्ली काही लोकांना गुरुचं नाव घ्यायला लाज वाटते. खरं म्हणजे यांना लाज कशाची नेमकं वाटत नाही ते विचारलं पाहिजे. गुरुचं नाव घ्यायला का तुम्ही तुमच्या गुरुची आठवण करत नाही? मला एक जण म्हणला, बा तुम्ही ते गुरुचं नाव तुम्ही अधूनमधून घेता. म्हणलं तुझं काय अंग दुखतं, तू का घेत नाही ते सांग. मी घेतो त्यानं तुझं अंग दुखतंय, मी घेणार. तुमच्यापैकी जर तुमच्या मायबापांचं कोणी आवडीनं नाव घेतलं तर मला कौतुकच वाटेल ना, की अरे आईबापाची जाणीव आहे. तसं मी माझ्या गुरुचं घ्यावं, यांनी यांच्या गुरुचं घ्यावं, तुम्ही तुमच्या गुरुचं घ्यावं, तुम्ही तुमच्या मायबापांचं घ्यावं. आपण आपल्या मातृभूमीवर, मायबापावर, आपल्या धर्मावर, आपल्या श्रद्धास्थानांविषयी आपण नेहमी कृतज्ञ राहावं. त्यांचं स्मरण आपल्या चित्तात असावं. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीमध्ये पावला पावलाला गुरूंची आठवण येते. हरिपाठ 27 अभंग आहेत, पण प्रत्येक पदापदाला आपल्या गुरूंची आठवण त्यांना हरिपाठात येते. तिथे सुद्धा ते विसरत नाही. अमृतानुभवामध्ये विसरत नाही. अभंग गाथेमध्ये ते विसरत नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा, गुरुहीन देव तुझा, गुरुहीन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. आणि म्हणून आमचे देव, आमचे ग्रंथ, आमचे संत, आमचे सद्गुरू यांच्याविषयीची विशेष श्रद्धा, सेवा आमच्या मनात असलीच पाहिजे. इथे सुद्धा भगवान श्रीकृष्ण हा महान आहे. श्रीकृष्ण किती महान आहेत, जेवढं समजून घ्यावं तेवढं कमी आहे. चोरावया निघे गोपिकांचे हे निमित्त आहे. सवंगडे मिळवणी एकसरे. शेवटी गोपिकांच्या तक्रारी यशोदामाईकडे आल्या. यशोदामाईने सांगितलं, उद्या जाई तू राना सवे घेवोनी गोधना. आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी गेला. कारण त्याला गावातलं काम आटोपलं होतं, परंतु अजून कालिया मर्दन करायचंय. कंस, चानूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत इत्यादी राक्षसांना मारायचंय. आणि म्हणून हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. भगवान आता गोपाळांबरोबर गायी चारण्यासाठी गेलेला आहे. नाना संकटांना तिथे सामोरा जातोय, परंतु नुसत्या संकटातच तो विव्हळत बसत नाही. उरलेल्या वेळात गोपाळांशी तो खेळतोय. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी, हमामा हुतुतू हुंबरी, चेंडू फळी, ज्याला आजच्या भाषेत, मॉडर्न भाषेत क्रिकेट म्हणतात. खरं तर लोक म्हणतात क्रिकेट हा
युरोपियन राष्ट्रांनी आमच्याकडे आणला. नाही, युरोपियन लोक आमच्या ग्रंथातून आमच्या चरित्रातून शिकून गेले आणि मग पुन्हा तो फॉरेन रिटर्न झाल्यावर आम्ही त्याला क्रिकेट म्हणायला लागलो. पूर्वी त्याला चेंडू फळी म्हणत होते. तेव्हा आपल्या श्रीकृष्णानं नाना प्रकारचे खेळ खेळले. एक गोपाळ पुढे आला आणि त्यानं विनंती केली, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मला वाटतं आता कीर्तनकाराने सुद्धा भानावर आलं पाहिजे. 9:15 वाजून गेल्यानंतर वाजलेत, बरोबर 2 मिनटं पुढे झाले. ते आम्हाला अंदाज असतो त्याचा डोक्यामध्ये की 9:15 वाजले असतील. 9:15 वाजून गेलेले आहेत. डहाळे परिवारानं इतकं चांगलं अन्नदान केलेलं आहे, इतकी चांगली माणसं तुमच्यासारखी जमलेली आहे. कीर्तनकाराला बेभान होऊन चालणार नाही, त्याला भानावर राहावं लागेल, त्याला वेळ सांभाळावी लागेल. उशीर झाला मान्य आहे, 7:30ला सुरू झालं आहे, पण तरी उशिरा सुरू करणं ही पहिली चूक कीर्तनकाराची असते. पण उशिरा सुरू करून उशिरा सोडणं ही दुसरी चूक पुन्हा कीर्तनकारानं सहसा आयुष्यात करत जाऊ नये. आणि म्हणून माझ्याकडनं 15 मिनिटाची थोडी चूक झालेली आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण या ठिकाणी एकदा प्रेमानं आपण देवाचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा एका जनार्दने खेळतसे खेळ, एका जनार्दने खेळतसे खेळ, एका जनार्दनी खेळतसे खेळ, एका जनार्दनी खेळतसे खेळ. नकळे आकळ आगम निगमा, नकळे आकळ आगम निगमा. तो हा श्रीहरी नंदाची घर, तो हा श्रीहरी नंदाची घरी. आकळ आगम नकळे आगळ आगळ निगम, तो हरे हरी नंदाची घरी, तो हरे हरी नंदाची घरी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. अहिल्यानगर शहरातील सूर्यनगरचा हा परिसर वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती मालनताई भाऊसाहेब डहाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सन्माननीय या कुटुंबाचे प्रमुख, कष्टातून ज्यांनी हे कुटुंब उभं केलं असे भाऊसाहेबजी डहाळे आणि या कुटुंबाचा आपल्या आईवडिलांच्या सेवेचा, भक्तीचा, व्यवसायाचा एकूण वारसा पुढे समर्थपणानं चालवणारे त्यांची दोन्ही मुलं, सुना, नातवंड, त्यामध्ये देवीदासजी भाऊसाहेब डहाळे आणि अण्णाजी भाऊसाहेब डहाळे, संपूर्ण त्यांचा परिवार. अतिशय चांगला हा त्रिदिनात्मक कार्यक्रम त्यांनी केला. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं पारायण केलं, प्रवचन आहे, दररोजचं कीर्तन आहे, हरिपाठ आहे आणि अन्नदान अशी सेवा उत्तम रीतीनं केली. मी खूप त्यांना धन्यवाद देतो. या निमित्तानं आलेले सर्व आपण मान्यवर, या विभागातले सर्व प्रमुख मार्गदर्शक मंडळी, भजनी मंडळातील आमचे आदरणीय मंडळी, सर्वांना धन्यवाद. माता भगिनींची संख्या अत्यंत मोठी आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांनाच भगवंताचे, संताचे अखंड आशीर्वाद राहावेत. सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध, आनंदमय, भक्तिमय व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आत्ताच या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सर्व सदस्य आणि आपले उपमहापौर आदरणीय धनंजयजी जाधव साहेब, त्याचबरोबर सर्व आलेले प्रमुख मान्यवर, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि उद्याचं एक निमंत्रण देतो, जे खोसे महाराजसुद्धा 2 शब्द सांगणार आहेत, पण त्या अगोदर मीही 2 शब्द आवाहन करतो. उद्या आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ परिवार आणि सर्व जे काही आपले धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे स्वाध्याय परिवार असेल, सर्व इतर पंथ, उपपंथ असतील, सर्वांच्या सहकार्याने श्री श्री रविशंकर गुरुजींच्या वाढदिवसाचं म्हणूया, जन्मोत्सवाचं औचित्य साधून पसायदान गायन, विश्व शांती प्रार्थना म्हणजे पसायदान आहे, आणि 11,000 भाविकांच्या उपस्थितीमध्ये उद्या संध्याकाळी 6:30 वाजता बंधन लॉन्स या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आणि खुद्द धनंजय भाऊ या ठिकाणी आपल्याला निमंत्रित करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे पाचे साहेब, तागड साहेब, दातीर साहेब, आमचे लोखंडे साहेब, सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर त्या सर्वांच्या वतीनं आणि बंधन लॉन्सचे खुद्द मालक या ठिकाणी आहे, त्यांच्याही वतीनं आणि आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या आणि सगळ्या आध्यात्मिक परिवाराच्या वतीनं जमलेल्या माता भगिनींनो, जमलेल्या आदरणीय भाविक मंडळींनो आपल्याला विनंती राहील की पसायदान आपल्याला एकत्रित सामूहिक त्याचं गायन करायचं आहे. आणि त्यासाठी आमची सगळी महाराज मंडळी आपापल्या शिष्य परिवारासह, विद्यार्थ्यांसह, भाविक भक्तांसह त्या ठिकाणी येणार आहेत. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. इथे बिलाडे आप्पा आणि सगळी जी मंडळी आहेत, आमचे खोसे महाराज असतील, आव्हाड महाराज असतील, सगळी मंडळी आहेत. आणि सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्याला आग्रहपूर्वक उद्याच्या कार्यक्रमाची विनंती करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला वियले दुरी होतो तिघाच निवडी, कृष्णामणी अवगाजनी प्रकाश संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाच कालावैका वैष्णवनिका संभ्रम रामणे भूमंडळी एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले पुढे बेडी वाकोडे उत्तरे विचारिला अधिकार मी तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया पैकिंकरा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले
चरण आता उठावे से मनाए तनाई नारायण सुरवालिकपणे ते सापडले केने आता उठावे से मनाए तनाई नारायण म्हणे भोग गेला निवारीला लाभ आता उठावे से मनाए तनाई नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळीती आजी पुरारे नाम सदंड काळ दिवस पहा पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळाजी पुरारे नाम सदंड काळ दिवस हे काळी वासनी पुरारे नाम सदंड काळ प्रेम सप्रेम आरती गोविंदा तो ओवाळीती धन्य धन्य ते रोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुठा ओवाळीती परमानंद धन्य ते रोचन नित्य करते अवलोकन मामा म्हणे केशवा ते देखून राहिलो तटस्थे धन्य ते रोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा तेजा सेवट संसंत मनोवेदना माझा आरती राजा लोकले बोले अवतर बनवंत नाव ठेवले ज्ञानी आरती राजा महाप्रबल तेजा सेवट संसंत मनोवेदना माझा आरती राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माची केले रामाधार पायी प्रकट केले आरती राजा महाप्रबल तेजा सेवट संसंत मनोवेदना माझा आरती तुकारामा स्वामी सर्व रामा आय राघवे सागराम पार शांत गणिते तुझ प्रती आहे पाहे बसा बसा खाली बसा या संतासी निरवी हेची मजदी तुझे काही मागू तुका म्हणे आता उदार तू होई देवी पायी संतानिया संतासी निरवी हेची मजदी तुझे काही न मागू दे ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम आहे प्रसादाची वाट घ्यावे धुनी आता झालो एक सवा तुम्हा आळवणी देवा तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत तुकाराम 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 कुंडली गवरदार हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय